Good morning everyone. My name is Iswari Sudit More. I'm a doctor. I'm a white coat. I treat sick people and give medicine. Thank you. Very good. Where do you stay? Sudama Regency. नाईस. अशा प्रकारे लहान मुलं इंग्लिशमध्ये आत्तापासूनच त्यांचं बोलणं चालू आहे. नमस्कार, महाराष्ट्र गौरव न्यूजमध्ये आपलं सर्वांचं स्वागत. मी आशिष कावळे. आज आपण एक वेगळा कार्यक्रम म्हणजे एक वेगळ्या गोष्टीमध्ये आपण आलेलो आहोत. बस त्याची आहे ती शाळा म्हटलं की लहान मुलं आली. टाईम किड्स म्हणून एक शाळा सुरुवात झाली आहे खर्डी गावामध्ये. आपण त्यांचे जे टीचर्स आहेत त्यांच्याशी तर आपण बोलणारच आहोत. पण आज मुलं जे बनले आहेत ते एक एक वेशभूषा घातलेले आहे. काही टीचर बनलेत, काही पोलीसवाले बनलेत. आप क्या बने हो? टीचर. ओके, आप टीचर बनकर क्या करोगे? स्टूडेंट को सिखाओगे? क्या क्या पढ़ाओगे? ABCDEFG. ओके, यहाँ पे ये लड़की टीचर बनी हुई है. आप क्या बने हो? पुलिस बने हो. आप पुलिस बन के क्या करोगे? चोर को पकड़ूंगे. अरे वाह, वेरी गुड. और डॉक्टर कौन है? डे है जिसमें कोई डॉक्टर बना है, कोई पुलिस वाला बना है. म्हणजे सगळे प्रकारचे जर आपण बघितलं वेशभूषा बनवून, पण ते लहान मुलांमध्ये आपण दिसून येते की मी डॉक्टर बनणार आहे, मी पोलीसवाला बनणार आहे, टीचर बनणार आहे. कम्युनिटी आपण बघू शकता त्यांच्यामध्ये स्किल्स जे डेव्हलपमेंट करत आहे. काय सांगणार तुम्ही या ज्या शाळेचा उपक्रम तुम्ही चालू केलेला आहे? येस, ही शाळा आपण मागच्या 3 वर्षापासून आपली चालू आहे. आपण मुलांच्या डेव्हलपमेंटवरती जास्त आपण वर्क करत असतो. स्किल डेव्हलपमेंट, कॉग्नेटिव्ह स्किल, ग्रॉस मोटर स्किल, फाईन मोटर स्किल, त्यांच्या ग्रिपिंगवरती आपण वर्क करत असतो. त्यांच्या फुल्ली डेव्हलपमेंटवरती आपण वर्क करत असतो. इथून मुलं शिकून गेल्यानंतर ते लोक एका इंटरनॅशनल स्कूलमध्ये ॲडमिशन घेऊ शकतात आणि त्या स्कूलसोबत आपलं टायअप पण आहे. तर आपण तुम्ही इथे प्ले ग्रुपपासूनच ॲडमिशन घेऊ शकता. प्ले ग्रुप, नर्सरी, ज्युनियर, सिनियर आणि तुम्हाला आणखीन जी पण इन्फॉर्मेशन हवी असेल ती तुम्ही इथे विजिट करा. तुम्हाला इथे सगळं आम्ही इन्फॉर्मेशन देणार की तुमच्या मुलाला आम्ही वर्षभरामध्ये काय शिकवणार आहेत. अच्छा, ॲक्टिव्हिटीमध्ये म्हणजे लहान मुलांमध्ये ॲक्टिव्हिटीजमध्ये काय केलं जातं? आपण क्राफ्ट ॲक्टिव्हिटीज घेत असतो, सँडपीट ॲक्टिव्हिटीज घेत असतो. त्यांच्या बुक्समधल्या ज्या ॲक्टिव्हिटीज आहेत त्या आपण घेत असतो. डेली बेसिसवरती जिम ॲक्टिव्हिटीज पण त्यांच्या असतात आणि ग्रॉस मोटर स्किल अँड फाईन मोटर स्किल रिलेट जेवढ्या पण ॲक्टिव्हिटीज आहेत त्या आपण त्यांच्या घेतच असतो. बरं, अजून असं ऐकलं गेलं की अजून एक शाळा ओपन होणार आहे, तर त्या शाळेमध्ये काय काय असणार आहे आणि कसं असणार? ती स्कूल ह्या स्कूलपेक्षा अजून खूप डबलनी मोठी असणार आहे. तिथे स्प्लॅश पूल ॲक्टिव्हिटी, सँडपीट ॲक्टिव्हिटी आणि स्केटिंग वगैरे ह्या सगळ्या गोष्टी असणार आहे. डान्स ॲक्टिव्हिटी असणार आहे. आर्ट अँड क्राफ्ट रिलेटेड अजून जास्त ॲक्टिव्हिटीज असणार आहेत. ग्रॉस मोटर, फाईन मोटर स्किलवरती पण अजून जास्त ॲक्टिव्हिटीज असणार आहेत आणि ते प्रोजेक्ट आपलं लवकरच स्टार्ट होतं आहे आणि त्याचं आपण अनाऊन्समेंट आपण खूप लवकरच करणार आहोत. बरं, आता अशीच एक शाळा अजून एक ओपन होणार आहे जर बघितलं गेलं तर. त्या शाळेमध्ये खरंच खूप चांगले सगळे ॲक्टिव्हिटीज, असं लहान मुलांना बऱ्याचशा गोष्टी भेटणार आहेत. ब्रेन ॲक्टिव्हिटीज में क्या क्या कर? We are giving them as a hand printing craft designers, plus we are trying to give them maturity, plus they get to know about the sincerity of whatever we are doing here. Okay, because when they will mature in the international school, they should know about what's the meaning of that. They are getting from the sand activities also. Plus we are trying to give them activities from the play of alphabets letter. Plus we are in a projector also, we are trying to give them all. Because of that, they can get to know about the pictures and all. By relating, seeing that all, they will get to know about the brain. Then only they will get the brain activities of that. So in this brain activities, you are giving all these themes and about the colors and vegetables, whatever it is. Everything. All are provided here as a vegetables, fruits. All of them are provided. Flowers name, colors names, alphabets, shapes. All pictures are required here. By the projector also, we are providing to show them. Okay. So like this way, the people will get to know that exactly what the international school provide the students, the small kids required for that. And this is things which you will get it by this Time Kids school. So I think so that all the kids of all over
in the Kardi, Diva, everywhere. If anybody is interested, should come to the school and get to know all the information about it. बरं, या शाळेमध्ये जर यायचं असेल तर पत्ता काय आहे? या शाळेचा पत्ता आहे नियर सुदामा रिजन्सी, ओवी हॉस्पिटलच्या जस्ट बाजूलाच आहे, फर्स्ट फ्लोअर. आणि शिव अमृत इस्टेट या बिल्डिंगचं नाव आहे. आणि दिवा खर्डी रोडवरती समोरच आहे, मेन रोडला समोरच आहे. रोड टच आहे. आपण दिवाशी रोडला जर येतो त्या टायमामध्ये सुदामा रेजन्सीच्या समोरच आहे. ओके, इन दिस स्कूल एव्हरी किड इज स्पीकिंग इन इंग्लिश. Yes, everyone starts speaking English. All students are compulsory to talk in English only. I'll just try to show him. That's Mihan. What's your name? Give me the myself. My name is Mihan Swapnil Atendral. Okay, now say again more. My name is Mihan Swapnil Atendral. Where you stay? Diva. Okay, what's your favorite color? Red. Thank you. So like this, you can see the kid is speaking English right now from here. So this is the skill which they are developing on the kids. You can see that. Is poet and wants to try something new. He plans to make sedentary thrillers with some primary thrillers. Can you read aloud the new thrillers that he made? Very good. शाळेमध्ये एंट्रन्समध्ये आहोत. टाइम किड्स शाळा. टाइम किड्स शाळेमध्ये आपण आलेलो आहोत. असे क्लासरूम्स आहेत त्यांचे. आपण बघू शकतात पिंक डे, माय फॅमिली, मकर संक्रांत, मॅजिक वर्ल्ड, एक्सक्यूज मी, सॉरी, थँक्यू, प्लीज. हे आपण लहान मुलांना आत्तापासून शिकवलं तर लहान मुलांना शाळेत जाताना त्या गोष्टीचा अवघडपणा होत नाही. जसं नंबरमध्ये 1 2 3 ब्लू. आपण टेबल्स बघू शकतात. वॉटरमेलनच्या शेपमध्ये, ॲपलच्या शेपमध्ये आहेत. क्लाउड, रेन. हार्ड वर्क, रेस्पेक्ट, पेशन्स, ऑनेस्टी. हा एक अजून एक त्यांचा क्लासरूम आहे. आपण बघू शकतात पेंटिंग्स असो, नंबर्स. ओके,
आणि हे ॲक्टिव्हिटीज आपण बघू शकतात, लहान मुलांना खेळण्यासाठी प्लेग्राऊंडसारखं एक आहे, आपण बघू शकतो.